पैशांचं नियोजन करणं खूप अवघड वाटतं नाही का? पण काळजी करू नका. आज आपण एक असा सोपा पण जबरदस्त नियम पाहणार आहोत जो हे सगळं खूप सोपं करून टाकेल. तो नियम आहे 50-30-20 नियम. अनेकदा असं होतं ना की महिन्याच्या सुरुवातीला पगार येतो आणि महिना संपायच्या आत तो गायब होतो. कळतच नाही पैसे जातात कुठे. जर तुमच्यासोबतही असंच काहीसं होत असेल तर चला यावर एक मस्त उपाय बघूया. आणि याचं उत्तर अगदी सोपं आहे. तो उपाय म्हणजे 50-30-20 नियम. ऐकायला साधं वाटतं, पण हा नियम आर्थिक नियंत्रणासाठी एक एकदम स्पष्ट मार्ग दाखवतो. तर हा 50-30-20 नियम म्हणजे नेमकं काय आहे? खूप सोपं आहे. तुमच्या पगारातून टॅक्स वगैरे कापून जी रक्कम हातात येते तिला 3 भागांमध्ये वाटायचं. 50% तुमच्या गरजांसाठी, 30% तुमच्या इच्छा-आकांक्षांसाठी आणि उरलेले 20% सरळ बचतीसाठी. बस एवढंच. ठीक आहे. मग आता जरा सविस्तरपणे बघूया की हा नियम नक्की काम कसं करतो आणि ह्या प्रत्येक आकड्याचा अर्थ काय आहे. चला सुरुवात करूया सगळ्यात मोठ्या भागापासून. 50%. ही रक्कम तुमच्या अशा खर्चांसाठी आहे ज्यांच्याशिवाय आपलं रोजचं जगणं, काम करणं हे जवळजवळ अशक्य आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर ह्या आपल्या गरजा आहेत. म्हणजे बघा, यात त्या सगळ्या गोष्टी येतात ज्या आपल्याला जगण्यासाठी लागतातच. जसं की महिनाभराचं रेशन, घराचं भाडं, लाईट बिल आणि कामावर जायचं असेल तर गाडीतलं पेट्रोल. या अशा गोष्टी आहेत ज्या टाळताच येत नाहीत, बरोबर? आता वळूया पुढच्या भागाकडे, म्हणजे 30%कडे. हा भाग आहे तुमच्या वैयक्तिक खर्चासाठी, ज्याला आपण इच्छा म्हणू शकतो. हे असे खर्च आहेत जे आपलं आयुष्य थोडं अधिक चांगलं, अधिक आनंददायी बनवतात. पण खरं सांगायचं तर जगण्यासाठी ते अत्यावश्यक नाहीत. उदाहरणार्थ, मित्रांसोबत सिनेमाला जाणं, शॉपिंग करणं किंवा कुठेतरी फिरायला जाणं. या गोष्टी आपल्याला आनंद देतात, पण त्या गरजा नाहीत. आणि आता येतो तो भाग जो तुमच्या भविष्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. खरं तर हा शेवटचा हिस्साच तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याची गुरुकिल्ली आहे. हे जे शेवटचे 20% आहेत ना, ते पूर्णपणे तुमच्या भविष्यासाठी आहेत. म्हणजे तुमची आर्थिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी. ही फक्त बचत नाही, तर ही तुमच्या भविष्यातल्या स्वप्नांसाठी केलेली एक प्रकारची गुंतवणूक आहे. हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय, पण प्रत्यक्षात हे कसं काम करतं? चला एक अगदी सोपं उदाहरण घेऊन समजून घेऊया. समजा एखाद्या व्यक्तीचा महिन्याचा पगार आहे 50,000 रुपये. तर या नियमानुसार काय होईल बघा. त्या 50,000 रुपयांपैकी 25,000 रुपये जातील गरजांवर, म्हणजे अगदी आवश्यक खर्चांवर. 15,000 रुपये तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं 10,000 रुपये सरळ तुमच्या बचत किंवा गुंतवणूक खात्यात जमा होतील. आहे की नाही सोपं? पण इतकं सोपं असूनही अनेक जण हा नियम पाळताना एक खूप मोठी चूक करतात. आणि या चुकीमुळे त्यांचे पैसे महिनाभर टिकत नाहीत. पैसे काय टिकत नाहीत याचं सर्वात मोठं आणि सामान्य कारण आहे गरज आणि इच्छा यांच्यातला गोंधळ. म्हणजे अनेकदा आपल्याला आपली इच्छा ही गरज वाटायला लागते आणि तिथेच सगळा हिशोब बिघडतो. म्हणूनच यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की आपली गरज कोणती आणि इच्छा कोणती हे स्पष्टपणे ओळखता यायला हवं. उदाहरणार्थ, घरात जेवण्यासाठी किराणा माल आणणं ही गरज आहे. पण दर आठवड्याला बाहेर महागड्या रेस्टॉरंटमध्ये जेवणं ही इच्छा आहे. राहण्यासाठी घर भाड्याने घेणं ही गरज आहे. पण एखाद्या आलिशान महागड्या अपार्टमेंटमध्ये राहण्याचा हट्ट ही इच्छा आहे. कामावर जाण्यासाठी एखादं साधं वाहन ही गरज असू शकते. पण अगदी नवी कोरी महागडी गाडी घेणं ही एक इच्छा आहे. हा फरक खूप महत्त्वाचा आहे. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की जर हा नियम नीट पाळला तर आर्थिक नियोजन सुधारतं आणि दीर्घकाळासाठी स्थिरता मिळते. म्हणजे बघा, या साध्या विभागणीमुळे फक्त पैसेच वाचत नाहीत, तर आपलं आर्थिक भविष्य सुरक्षित होतं. आणि शेवटी हाच तो प्रश्न आहे जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. या नियमात यशस्वी होण्यासाठी फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचंय. आपली खरी गरज कोणती आणि निव्वळ इच्छा कोणती? ह्या प्रश्नाचं उत्तर ज्याला मिळालं त्याला आर्थिक स्वातंत्र्याची गुरुकिल्ली सापडलीच म्हणून समजा.